एक तुम्ही समजून घ्या, वहिनी ह्या दुसऱ्या पक्षातल्या आहेत, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जाऊन बोलणं, विचारणं, सांगणं, आता मला असं वाटतं की आम्ही वेगळ्या पक्षातलो तिथं आहोत. लोकांची भूमिका आम्हाला जी कळती आम्ही व्यक्त करतो. ज्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं तिथं आम्ही भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून ती कामं व्हावीत यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण का अधिकारी हा कुठल्या पक्षाचा नसतो. आता तुम्ही स्वतः सत्तेत आहात, त्या सत्तेचा उपयोग करून कायदा व सुव्यवस्था बारामतीची कशी चांगली ठेवता येईल यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. तसंच माझं एक विनंती त्यांना सुद्धा आहे. काल सोशल मीडियावरचे काही फोटो आम्ही बघितले. त्या फोटोमध्ये जे या देशातले एव्हिएशन मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काकींचा फोटो बसलेला आम्हाला दिसला. काकींना कदाचित तो एव्हिएशन मंत्री कोण हे माहीत नसेल, कारण त्या एव्हिएशन मंत्र्याची चर्चा आपण विषय आणल्यानंतरच कुठेतरी सुरू झाली, त्यामुळे त्यांना ते माहीत नसेल. पण काकींबरोबर जे मोठे दोन नेते, आता आजी म्हणायचं का माझी मोठे नेते त्या पक्षातले, हे जे ते काकींबरोबर गेले होते त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं की VK सिंग नावाचा जो VSRचा मालक आहे त्या मालकाचे आणि या काय त्याचं नाव असेल नायडू, राममोहन नायडू याचे डायरेक्ट संबंध आहेत आणि म्हणून तपास पुढे तिथं त्या ठिकाणी जात नाही. हे जरा सांगून कुठं ना कुठे तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती. नाही तर कदाचित भाजपचेच काही मुद्दामून नेते अशा पद्धतीने बैठक व्यवस्था तिथं करत असावेत. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आमच्यासारखे लोक जे प्रामाणिकपणे दादांच्या हितासाठी तिथं लढत आहेत त्यांना मात्र मनामध्ये असा प्रश्न येतो की खरंच लढायचं का नाही लढायचं.